नमस्कार. ईश्वर पिलारच्या आजच्या सेगमेंटमध्ये मी रुपाली चव्हाण तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या एका अशा मैत्रिणीला भेटणार आहोत की ज्यांनी शाळेचं तोंड कधीही पाहिलं नाही. कम्प्लीट म्हणजे त्यांनी फक्त सही करायला शिकलेले आहेत. अशी लेडीज एक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उच्च शिक्षित लेडीज जेवढं कमवेल तेवढं त्या सॅलरी महिन्याला घेतात आणि त्यांनी बँकेचे व्यवहार पण सगळे शिकलेले आहेत. पूर्ण त्यांना सगळी समज आहे. सेव्हिंग ते करतात. LIC मध्ये त्यांचं सेव्हिंग सुद्धा आहे. फायनान्शियल नॉलेजही आहे त्यांना. आणि त्यांनी त्यांची मुलं सुद्धा ते स्वतः अशिक्षित असून सुद्धा मुलांना शिक्षित केले. त्यांची दोन्ही मुलं आज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात. ते आज ज्या फील्डमध्ये आहेत ती फील्ड एक व्यवसायाचं रूप धारण करेल हे 15 वर्षापूर्वी कोणालाही म्हणजे कल्पना नव्हती केली कोणी. आणि ज्याप्रमाणे एक आई एक आजी त्या मायेने बाळाला आंघोळ घालून त्याचं पूर्ण नावमाकू करते त्याप्रमाणे ही माऊली अशी आतापर्यंत कित्येक बाळांची आंघोळ करून त्यांना एक आईची माया दिलेली आहे. तर आपण भेटणार आहोत आज राणी पवळ ताईंना. नमस्कार राणी मावशी. नमस्कार. तुमचं ईश्वर पिलारच्या ऑफिसमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्या मैत्रिणींना तुम्ही सांगा की म्हणजे या फील्डमध्ये तुम्ही कसे काय आले, त्यापूर्वी तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं, लग्नानंतर तुम्ही पुण्यात आले, कधी आले आणि तुम्हाला मुलं किती, सगळं काही शॉर्टमध्ये आपल्या मैत्रिणींना सांगा. मला 2 मुलं आहेत. बालपण माझं पेडगाव इथे झालं आणि मग मी ह्या कामात सुरुवात केली. पहिल्यांदा घाबरले, दुसऱ्याचं बाळ कसं हातात घ्यायचं. या व्यवसायाची सुरुवातच कशी झाली? म्हणजे तुम्ही पुण्यात आल्यानंतर झाली का तुम्ही गावी होत? नाही, 4 वर्षानंतर केली. म्हणजे माझी डेअरिंग नव्हती पहिली की लोकांचं बाळ कसं आपण हातात घ्यायचं. कशी झाली या व्यवसायाची? म्हणजे ऍक्च्युअली मावशी काय की हा एक व्यवसाय होऊ शकतो, म्हणजे बाळांना आंघोळ घालणं हे एक व्यवसाय होऊ शकतं, हे तुमच्या डोक्यात आलं कसं? कल्पना सुचली कशी तुम्हाला? आम्हाला माझ्या मावस सासूने सांगितलं की तू घाल बाळाची आंघोळ. तर मी घाबरले. मी म्हणलं नको, मी कधी घातली नाही. तर ती म्हणली घाबरू नको, तू बिनधास्तपणे कर, तुला येतंय सगळं. म्हणजे ही कला तुम्हाला होती? हो. अच्छा, होती. त्यांना ती माहिती होती? पण तरी पण माझं धाडस नव्हतं, कारण मला दुसऱ्याचं बाळ हातात घ्यायचं म्हणलं कसं धाडस राहील. बरोबर आहे. पहिल्यांदा हातात घ्यायचं म्हणलं कसं माणूस भेटच ना. मग मी त्याच्यानंतर मी सुरुवात केली. मग मला एक जणांचे फोन यायला लागले, मावशी आमच्या बाळाला घालता का? मग मी चालू केलं. तिथनं पुढं जी माझी म्हणजे डेअरिंग वाढली की हा नाही आपल्याला येतंय, आपण चांगलं करू शकतो. मग तिथनं पुढं ते कामात चांगले रिझल्ट यायला लागले. मग मी चांगली सुरुवात केली. आता माझ्याकडं असं वेळच भेटत नाही की मी आता नाही काम धरणार हे असं म्हणते, पण ते येतच. मी कधी कधी असं बाळांना टाळते की माझ्याकडे वेळ नाही. नाही मावशी, नुसती बाळाची घाला. बाळाच्या आंघोळीमध्ये काय काय येतं? बाळाच्या आंघोळीमध्ये काय काय येतं म्हणजे पूर्ण तयार करायचं. मालिश पासून पावडर पर्यंत पूर्ण तयार करून त्यांच्या हातात द्यायचं. आणि शेक वगैरे? शेक ही सगळं त्यात. आणि जसं आपण बाळाला गुंडाळून देतो, हो, पूर्ण रेडी करून आपण आईकडे द्यायचं. हो, पूर्ण म्हणजे त्याला कपड्यापासून आपण सगळं तुम्हीच घालून देता. मग हे बाळ तुम्हाला म्हणजे काय अनुभव येतो की बाळांचे मूड कसे असतात, कोण कसं? कधी रडतं, कधी हसतं, कधी एखादं बाळ थोडं मोठं असलं तर खुश होतं की हा आपल्याला आता आंघोळ भेटन, मालिश भेटन. मग ती खूप खुश होतं. आणि ते सगळं तुम्ही एकटेच करता का पाणी टाकायला वगैरे? नाही, मी एकटेच हँडल करते. पूर्ण पाणी वगैरे पण तुम्हीच टाकता? छोटं बाळ 4 दिवसाचं तरी पण माझा कोणावर विश्वास नाही, कारण त्यांचं बाळ असून पण माझा विश्वास नसतो की नको कुणाला पाणी वाटता येतं का नाही येतं. ते कसं जमतं तुम्हाला? मला जमतं. काय काय मुलं खूप ऍक्टिव्ह असतात. हो, तरी पण मी ते माझी मीच करते. तुम्ही असं कुणाला विचारा. तुम्ही एकटेच सगळं मालिश वगैरे? सगळं मालिश पासून बाळाच्या आंघोळीपासून त्याचे टावेल पण मी कधी कधी बाथरूम मध्ये नेऊन ठेवते. अच्छा. आणि मग ते बाळांचे कपडे वगैरे ते तुम्ही धुता? आईची मालिश, बाळंतींची पण मालिश असते, ते पण घेता? हे दोन्ही काम एक साथ असतं का एक एक पण काम भेटतं तुम्हाला? एक साथ पण असतात.
एक एक पण करते, नुसत्या बाळाचं पण करते, दोघांचं पण करते. बर, साधारण किती वाजल्यापासून आंघोळी चालू असत तुमच्या? 7:45 पावणे 8ला पहिली होती. अरे बापरे. तर 2:45 पर्यंत त्या बाळाच्या आंघोळ्या संपत नाही. बर, मग आता बघा छोटी बाळं असतात बरोबर, इन्फेक्शनचं भीती असते, मग तुम्ही काय काळजी घेता? मी कधी कलिंगड खात नाही, कधी आईस्क्रीम खात नाही, कधीच नाही. मी इतकी माझ्या जीवाला मारते, मी दही खात नाही. अरे बापरे. की नको आपल्यामुळं बाळाला इन्फेक्शन व्हायला. कधी सर्दी झाली तर बाळ हातात घेता यायचं नाही, म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी पाळते. बर, आता कोविड होऊन गेला, कोविड मधला काय अनुभव आहे तुमचा? कोविड मधला तर माझ्यामुळं एकही बाळाला धक्का लागला नाही. तुम्ही त्यावेळेला काम चालू होतं तुमचं? फक्त 6-7 महिनेच माझं काम बंद होतं, लॉकडाऊन. नाही तर लॉकडाऊन संपलं की मला लगेच कॉल यायला चालू झाले, मग मी लगेच ती कामं घ्यायला तयारी केली. अच्छा. पण मी अशी घाबरून नाही बसले की मला करोना होईल, माझ्यामुळं बाळांना होईल, असंही मी काही केलेलं नाही. आणि मग आता तुमच्या बाळांच्या आंघोळा, तुमच्या सुट्ट्यांचा कसा प्रॉब्लेम होतो? कधी कधी तुम्हाला गावी जायला लागत असेल? गावी जायचं असेल तरी मी सुट्टी घेतली, तरी पण मी ते 4 दिवस माझी सुट्टी झाली तर मी ते 4 दिवस भरून देते. मी त्या बाळाचे पैसे घेत नाही. 4 दिवस जास्तीचे काम करून देते. मग ते 4 दिवसामध्ये बाळाच्या आंघोळ बाळ मिस करत असेल तुम्हाला? हो, मिस करत, पण त्यांची मम्मी पुसून घेते, कपडे घालतात, गरम पाण्याने पंचिंग करायची बाळाची. काय अनुभव आहे? म्हणजे आता आपण म्हणजे नाही का, आता स्वयंपाकाचं काय कायचं काम असतं, काय कायचं धुणं भांडीचं काम असतं, हे तुम्हाला काम कसं वाटतं? हे सगळ्यात उत्तम काम, कारण ह्या कामात जे आनंद भेटतो ते दुसऱ्या कामात नाही भेटत. कारण मला सवय झाली त्या गोष्टीची, मुलांची, छोट्या बाळांची. मला जर एखाद्या महिन्यात एखादं काम नाही भेटलं तर मला अशी बेचैन होती. असं होतं का कधी तुम्हाला काम नाही भेटत? असं तर होत नाही, पण बाय चान्स कधी झालं तर मग कोविड मध्येच झालं असेल, थोडं येड्यासारखं होतं की बाळ नाही, बाळ भेटलं नाही आपल्याला. मग असं एखाद्या बाळाचं काम लय दिवस केलं तर त्या बाळाच्यात आपला जीव अडकतो. मग मला पोरी व्हिडिओ कॉल करत्या, दाखवत्या की मावशी बाळ बघा किती छान झालंय, किती छान चलतंय, दात आले, तरी पण मला सांगता. अच्छा, म्हणजे किती महिने बाळाला आंघोळ घालता तुम्ही? असं म्हणजे ज्यांच्या बाळाला 11 महिन्याची गरज असते, कुणाला 6 महिन्याची असते, त्याच्यावर चालूच असतात मग ते काम. साधारण या तुमच्या कामाला किती वर्ष झालेत? 15 वर्ष. 15 वर्ष झाले. म्हणजे 15 वर्षापूर्वी बाळाला आंघोळ घालणं हे कन्सेप्ट नव्हतं, आहे की नाही? आता ते खूप वाढलंय. म्हणजे आता सध्या खूप वाढलं, ट्रेंड झालाय की फॅशन झालंय की घरात कोणी आंघोळ घालत नाही, आणि तेवढं गुडघ्याचा पाठीचा प्रॉब्लेम आयांचा आज्यांचा त्यांच्या झालेला आहे. आणि कारण आता आपण बघतो की उशिरा लग्न होत आहेत, 60ला त्यांच्या आजी असतात, त्यांना आंघोळ घालायला जमत नाही. पण 15 वर्षापूर्वी हे कॉम्पिटिशन होतं की तुम्हाला बाळ मिळणं, आहे की नाही? त्यावेळेला सुद्धा तुम्ही ते स्टेबल कसे राहिले? म्हणजे जेवढे भेटले तेवढे त्यावेळेला किती मिळायचे तुम्हाला काम? 2-3 तर कंपल्सरी असायचे. ओके. आणि ह्या कामातून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला अर्थार्जन तुम्ही केलं आणि फायनान्शियल तुम्ही ते एक स्ट्रॉंग बनवलं. कुटुंबाचा काय तुम्हाला सपोर्ट राहिला? माझे मुलं चांगले आहेत, मिस्टर चांगले आहेत, त्यांनी पण सपोर्ट केला भरपूर. अच्छा. मुलं काय करतात तुमची? एक मुलगा पोलीसमध्ये. अच्छा, पोलीसमध्ये. एक नगरपालिकेत. अच्छा, दोन्ही तुमच्या गव्हर्नमेंट मध्ये असल्यामुळे तुम्हाला एक आता फ्युचर. मग मुलं म्हणत नाहीत आई आता बस कर म्हणून? म्हणतात, पण मला नाही ना जमत ती घरी बसायला. अच्छा. नाही तर मुलं नाही येऊ देत मला. हा ना. भास्कर म्हणतात आता नको, केलं आमच्यासाठी भरपूर झालं, पण आता बस घरी. पण मी म्हणलं नाही, अजून थोड्या दिवस. तुम्हाला टॉनिक आहे ना छोट्या बाळांचं, ते तुम्हाला टॉनिक आहे. तुम्हाला एक म्हणजे बाळ हसलं की आपल्या चेहऱ्यावरती आनंद येतो. तर आज मला हे असं म्हणावं लागेल की नाही का, तुम्हाला अर्थार्जन करण्यासाठी शिक्षणाची जेवढी गरज आहे तेवढंच तुमच्यामध्ये ते टॅलेंट असणं पण आवश्यक आहे. आज आपण मावशींच्याकडून हे अनुभव घेतला. मावशी, मला एक सांगा की
तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल, की समजा एखादी बाई कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे, घरात फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, आपण असं इमॅजिन करू, आणि तिला जर हे येत असेल काम, तर तिने सुरू केलं पाहिजे का? केलं पाहिजे ना. कोणतंही काम माणसाने करावं आणि त्यातनं पुढे जावं. अच्छा, हे संधी असते. घरात बसणं ही मोठी संधी नाही. कोणतं काम करायचं आणि पुढे जायचं. माझं शिक्षण काहीच नाही, तरी पण मी त्यातनं पुढे गेले. खूप म्हणजे तुम्ही हे केलं. तुम्हाला बँकेचे व्यवहार पण कळतात. बँकेचे व्यवहार कळतात. बायांनी किती पैसे दिलं ते सगळं तुम्हाला लिहिता येत नाही, पण मी तारखा मांडून ठेवायला लावते. म्हणजे भरपूर काय करते माझ्या डोक्याने. हा, ते कसं काय जमतं तुम्हाला? माझ्या लक्षात राहतं. हो. तुम्हाला शिक्षणाची समजा आता तुम्ही तुमचं बालपण गेलं, किती भावंड होते तुम्ही? 4 बहिणी. तुम्ही बहिणी? हो. 4 जणी. जर तुम्हाला तिथे शिक्षणाची संधी मिळाली असती तर काय आजची परिस्थिती वेगळी असली असती असं वाटतं तुम्हाला, का आहे ते चांगलं आहे असं वाटतं? मला असं काही वाटत नाही की मी शिकले नाही, की मी शिक्षणाने मागे राहिले, असं काही वाटत नाही. कारण माझ्या आई बापाची परिस्थितीच नव्हती शिकवायची. अच्छा. त्याच्यामुळे मला नाही टाकलं त्यांनी शाळेत. मग तुमची कष्ट करायची तयारी पहिल्यापासून पण आहे, अजून पण पहिल्यापासूनच मी कष्ट केल्यात. त्याच्यामुळे मला आता वेगळं काही वाटत नाही. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं मावशी तुमच्याकडून हा अनुभव घेऊनच खूप छान वाटलं की बाळांना आंघोळ घालणं हे स्वतंत्र एक बिझनेस होऊ शकतो. पण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे एक काय कानमंत्र द्याल मैत्रिणींना, की तुम्ही काय बाळांचं जर आंघोळ घालायचं तुम्ही स्टार्टअप मी त्यातल्या माझ्या 2 मैत्रिणींना शिकवलंय. पण पाहिजे तसे कॉल त्यांना नाहीयेत. हो, थोडा रिझल्ट कमी येतो की मावशी तुमच्यासारखं नाही जमलं. मग काय सल्ला द्याल तुम्ही मैत्रिणींना, की काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही जर त्यांनी म्हणजे असं कोणतंही काम पुढे आलं तरी त्यांनी करावं. हे म्हणजे घरकाम असू द्या, बाळाचं काम असू द्या, कोणतंही काम. बाळाचेच आंघोळ घालायला सुरुवात केली तर त्यांनी काय खबरदारी घ्यावी, की म्हणजे बाळांच्या आंघोळमध्ये काय काळजी? म्हणजे तोंडात पाणी नाही जाऊ द्यायचं, डोक्यावर तेल चांगलं भरपूर वतायचं, पाठीमागं मानव तेल चांगलं घालायचं, कानात तेल नाही घालून देत, परत असं नाकात तेल नाही सोडायचं. डॉक्टरने मना केली त्याला. हे सगळी काळजी घ्यायची. ती काळजी आपण घ्यायची असते. बरोबर. कारण तुम्ही म्हणल्या मावशी आमच्या बाळाला तेल लावताय, कानात तेल सोडा, तर तुम्ही म्हणाय पाहिजे नाही हे तेल कानात सोडायचं नाही. अच्छा. कारण डॉक्टर लोक सांगतात आपल्याला की तेल सोडू नका. हो. नाही तर सर्दी झाली तर कानातनं पस बाहेर पडतो. बरोबर. हे पण तुम्हाला सगळं ज्ञान आहे? सगळं ज्ञान आहे. कारण म्हणजे मला आता थोडक्यात डॉक्टर म्हणलं तरी बी चालेल, कारण मला ज्ञान झाल्याला कळतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला बाळाची कळते. थोडं डोकं गरम झालेलं पण मला लगेच जाणवतं, नाही आज बाळ गरम लागतंय. मी त्यांना म्हणलं की त्यांची मम्मी लगेच म्हणते मावशी सर्दीचं औषध दिलं, रात्री बाळाला ताप आलती, इंजेक्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाला आंघोळ घालत नाही. पण काय मुली शिकलेल्या असतात, नाही मावशी आंघोळ घाला, पण त्या सायन्सनी पुढे गेलेल्या असतात. मावशी अशिक्षित आहे. मग तुम्ही घालता आंघोळ? नाही. जर काही एखादी जर नाही ऐकलं तर मग तिला थोड्या वेळ समजून सांगायचं की नाही बाळा असं नसतं, आंघोळ नाही घालायची, बाळाला सर्दी झाली तर कानातनं बाहेर ये. बरोबर. मग ते ऐकत्यात थोडं समजून घेतल्या. अच्छा. खूप छान वाटलं मावशी तुमच्याशी आज गप्पा मारून. तुम्ही जे काही गुरुमंत्र दिलाय ते नक्कीच मैत्रिणींना उपयोगाला येणार आहे. ही आपली एक्स्ट्रा माइलर ट्रॉफी आपण अशा महिलांना देतो की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आता तुम्ही पण एक शून्यातून विश्व निर्माण केले. आज खूप कष्ट, त्याला कष्टाची जोड दिलेले आहे तुम्ही, आणि त्याच्या बरोबर तुम्ही आज खूप छान यशस्वी झालेला आहात. अशा महिलांना आपण हे पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार आज आपण करतो. आज इन्शुअर पिलरच्या वतीने तुम्हाला ही ट्रॉफी आम्ही देणार आहोत आणि तुमचा सत्कार करणार आहोत.
आणि अशाच प्रकारे तुम्ही अजून खूप वर्ष काम करा, खूप बाळांना तुम्ही आईची माया द्या आणि तुमची खूप ग्रोथ हो ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.